नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे की कलगीतुरा म्हणजे काय? या महाराष्ट्रातल्या शाहिरीतलं एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य, जे प्रश्नोत्तर किंवा सवाल जवाबाच्या रूपातून लोककलेच्या माध्यमातून समाजासमोर जाण्याचं एक चांगलं माध्यम, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक, ज्याच्यामध्ये धार्मिक आहे, कौटुंबिक अशा प्रकारचे सवाल जवाब जे मनाला भावतात आणि त्यातून एक लोकजागृती होते. तर याची परंपरा फार जुनी आहे. अगदी दत्त संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचे जे काही वर्णन त्या ठिकाणी आपल्याला सापडतंय. आणि एवढंच नाही तर 1441 साली शाहीर त्रिमलदास यांना बिदरच्या बादशहाने कलगी नावाचा किताबही दिला होता आणि त्याचबरोबर 1545 साली अमीनदास नावाच्या एका शाहिराला निजामानं तुराही भेट दिलेला आहे. म्हणजे याची परंपरा आपल्याला दिसून येते की 15व्या शतकापासून त्या ठिकाणी चालण्यात आलेली आहे. मग याचा नेमका अर्थ काय? कलगी आणि तुरा हे नेमका विषय काय आहे किंवा त्याचा अर्थ काय जर आपण पाहिला, तर खऱ्या अर्थानं कलगी हा तुर्की शब्द आहे आणि तुरा हा अरबी शब्द आहे. कलगीचा अर्थ होतो माया, शक्ती किंवा एक प्रकृती म्हणजे स्त्रीच्या रूपात आणि तुरा हा ब्रह्म आहे, पुरुष आहे. आणि दुसऱ्या भाषेमध्ये एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलगी म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे शिव आहे. शिव आणि शक्तीचं एकत्रितपणे केलेलं पठण, एकत्रितपणे केलेलं गायन, स्तुती म्हणजेच कलगीतुरा. दुसऱ्या अर्थानं तुळशीच्या मंजिरी म्हणजेच कलगी आहे, तर मक्याच्या कणसेचा पुढचा जो काही भाग असतो, झुपका असतो, त्याला तुरा म्हटलं जातं, केसासारखा असतो त्याला. याच्यामध्ये जे कलगीतुरा असेल, तर त्या कलगीवाला जो असेल हा एक पक्ष आहे आणि तुरेवाला एक पक्ष आहे. कलगीवाल्याचा झेंडा जो असेल एका बाजूला भगवा किंवा जरीपटका असायचा आणि तुरेवाला पांढरा किंवा हिरवा असायचा. म्हणजे दोन पक्ष समोरासमोर येऊन जे आपलं काही कथन असेल ते काव्यात्मक रूपात त्या ठिकाणी सादर करायचे. आणि त्याच वेळेला हे होत असताना त्यांना सोबतीला डफ असतील, हार्मोनियम आहे, टाळ आहे, तुणतुणं आणि याच्यामधून एक प्रकारची शाहिरी असेल ते त्यांनी त्याचं वर्णन करायचं आहे. तर हे वर्णन करत असताना कलगीवाला जो असेल त्या कलगीवाल्याला नागेश तर तुरेवाल्याला हरिदास म्हटलं जायचं. याची जर परंपरा आपण पाहिली तर ती परंपरेमध्ये फार जुन्या कालखंडामध्ये असा आपण विचार केला तर हैबत बाबांनी याच्यावर फार मोठ्या अशा प्रकारची कौनं पद रचलेली आहेत. मग त्यामध्ये लावण्या असतील, त्याच्यामध्ये एकमेकाला दिलेले फटके, त्याला आपण शब्द वापरलेला आहे, पद असतील, याच्या माध्यमातून ही लोकजागृती त्या ठिकाणी घडवून आणलेली दिसते आपल्याला. मग त्यामध्ये होनाजी बाळा असेल, सगन भाऊ असतील, राम जोशी असतील किंवा परसराम असतील, यांचे सवाल जवाब त्या कालखंडामध्ये खूप गाजलेले होते. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये संभू आणि राजू ही जोडगोळी तर कलगीतुऱ्यामध्ये अतिशय प्रसिद्धीस पावली होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, यातील राजू हा मुस्लिम होता. म्हणजेच एकंदर कलगीतुरा शिव आणि शक्तीचं एक चांगला अशा प्रकारचा मिलाप आहे, ज्या मिलापातून दोघांची स्तुती करत असताना सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक अशा प्रकारच्या ज्या घटना असतील समोर आणून एकतर नामस्मरण आणि त्याचबरोबर लोकजागृती करण्याचं मोठं काम या कलगीतुराच्या माध्यमातून व्हायचं. अलीकडचा कालखंड धरला तर तुळजापूरमध्ये अगदी 20-25 वर्षापूर्वी फार अशा प्रकारची कलगीतुरा म्हणणारी लोक आपापल्या गल्लीमध्ये होती आणि त्यांचा जो फड होता तो अतिशय रंगायचा. असो, या अर्थानं कलगीतुरा म्हणजेच काय की कलगी म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे शिव आहे. शिव आणि शक्तीची केलेली उपासना याला कलगीतुरा अशा प्रकारचं नाव आहे. आपण जरा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपण सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर असाल तर आपण फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.